आणि आपण सावित्रीबाई म्हणतो, ज्योतिराव म्हणतो, बाबासाहेब आंबेडकर म्हणतो किंवा कोणीही आपण त्यांचे पुतळे बघतो, त्यांची फोटो बघतो वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये, शाळांमध्ये. पण ते अचानक असे मोठे होत नसतात. अचानक कोणी क्रांतिकारक म्हणून किंवा समाज रचनाकार म्हणून जन्माला येत नाही. तर तो साधा एक बाळ म्हणूनच जन्माला आलेले असतात. त्यांच्या आजूबाजूला काय मंडळी त्यांना भेटतात, त्यांची जडणघडण काय होतात, त्याच्यातनं ते काय घेतात आणि काय घेतलेला विचार अजून पुढे कसा नेतात. आणि मला ना सगळ्यात विलक्षण वाटतं ते म्हणजे मनाची ताकद. बळ 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 आपण म्हणतो की त्या काही घोड्यावर स्वार होऊन हातात तलवार घेऊन लढणाऱ्या लढवय्या नव्हत्या. त्यांचा लढाच कम्प्लिटली वेगळा होता आणि तो मनाशी निगडीत होता असं मला. क्रांतीज्योत पेटवणं आणि त्याच्यावरती अनेक वर्ष आजही चालत राहणं, त्याच्यापेक्षा पुढचं प्रत्येक वर्षी वेगळं मोठं काम करत राहणं म्हणजे त्या सगळ्यासाठी भयंकर ताकद मनाची आणि तेवढीच पोटात सगळ्यांसाठी असलेली माया. हे मला टिपता येईल का? हीच धडपड असणार आहे. त्याच वेळेला ती फक्त काही सामाजिक काम करणारी स्त्री नसते ना. तिची वेगळी नाती असतात. स्त्री म्हणून तिचं काही म्हणणं असतं, तिचं हळवं मन असतं, भावना असतात, ती कवयित्री असते, ती कधीही स्वतःचं मूल न झालेली स्त्री असते. हे तिचे कंगोरे असणारच आहेत की. तर ते स्पिरिट पकडता येणं ही मला चॅलेंज वाटतं. आणि वाटतं खरं, पण टीम इतकी भारी आहे आणि तितकं छान लिहितायत सगळे. आणि आमचे डिरेक्टर कार्तिक केंडे, प्रताप गंगावणे, डायलॉग रायटर लतिका सावंत, अमोल स्वतः कथा लिहितो आहे, सतीश सारखा चॅनल हेड आहे. तर ही सगळी अनुभवात न इतकी मुरलेली आहेत आणि कसलेली माणसं आहेत की मला फक्त डिलिव्हर करायचंय, तिथपर्यंत पोहोचता आलं तरी खूप झालं.